तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम वाघमारे घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की थ्रिप्स वरती कंट्रोल कशा प्रकारे करायचा। तर मित्रांनो, पहिला मी तुम्हाला माझी माहिती सांगतो। मी शुभम वाघमारे, राहणार मोहोळ तालुक्यातील आणि माझ्या गावाचं नाव आहे वटवटे। तर मित्रांनो, माझं BSc झालेलं आहे आणि मी एका ॲग्री कंपनीमध्ये काम करतो, त्यामुळे अनुभव हा बऱ्यापैकी आहे। तरी शेतकऱ्यांना प्रत्येक पिकावरील माहिती याच्यासाठी मी कन्सल्टिंग करतो, कंपनीकडूनही काम करतो आणि वैयक्तिक शेतकऱ्यांच्या भेटी घेत असतो। त्यामुळे मी तुम्हाला आज थ्रिप्ससाठी काही औषध सांगणार आहे किंवा थ्रिप्स कसा कंट्रोलमध्ये आणायचा याची थोडीफार माहिती सांगणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघून घ्या। तर मित्रांनो, थ्रिप्समुळे काय होत चाललंय, फळावरती चट्टा येणं, पानांवरती चट्टा येणं आणि ते फळ पूर्णपणे डॅमेज होऊन जातं। त्याच्यामुळे त्याला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचा रेट मिळत नाही अथवा तो मार्केटपर्यंत जातही नाही तो माल। तर मित्रांनो, काय करायचं, शिमला मिरचीसाठी आपण थ्रिप्स कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पहिला स्प्रे आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला स्प्रे, त्याच्यानंतर दुसरा स्प्रे, तिसरा स्प्रे आणि चौथा, असं तुम्हाला 4 दिवस म्हणजे एक आठवड्याचं टोटल तुम्हाला मी एक आठवड्याचं तुम्हाला कोर्स देणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रत्येक कोर्स व्यवस्थित प्रत्येक दिवसाचं ते सगळं व्यवस्थित ट्राय करा आणि ते ट्राय केल्यानंतर तुम्हाला समजेल कशा प्रकारे थ्रिप्स तुमचा कंट्रोलमध्ये आलेला आहे, झाडांमध्ये चांगल्या प्रकारचा बदलाव दिसू लागलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला व्यवस्थित माहिती पूर्णपणे सांगणार आहे। तर स्टार्टिंग करूया आपण थ्रिप्स पासून। तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, पहिल्यांदा रोको व्हॅलिडिमेशन आणि पेगासिस याचा एक स्प्रे घ्या। रोको व्हॅलिडिमेशन आणि पेगासिसचा एक स्प्रे घेतल्यानंतर काय होईल, थ्रिप्स आहे ना, तो नॉर्मल प्रमाणात कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो, याचा 3 दिवस गेल्यानंतर तुम्ही काय करा, ते कडू म्हणून एक औषध भेटतं, कडू, त्याचं ब्रँडिंग नेम शस्त्र म्हणून येतं, वबुले ॲग्रोचं जे आहे ते शस्त्र म्हणून येतं, ते तुम्ही घेऊ शकता। त्याचा स्प्रे घ्या तुम्ही। काय होतं, कडू जे औषध आहे त्याच्याने काय होतं, पानं पूर्णपणे कडवट होतात ते, आणि ते स्प्रे मारताना तुम्ही मास्कचा, ग्लव्जचा वापर करा, जेणेकरून तुमच्या हाताला आणि चेहऱ्यावरती किंवा जिभेला कोणत्याही प्रकारचे त्यानं स्प्रेचा थोडाही अंश गेला नाही पाहिजे। कारण तोंडावरती जर गेला किंवा हातावरती गेला तर जेवताना खूप त्रास होतो आणि ओठ कडवट झाल्यासारखं वाटतं। तर त्याचा एक स्प्रे घेऊ शकता तुम्ही। आणि महत्वाची सूचना, स्प्रे जेव्हा आपण घेतो तो स्प्रे सकाळी घ्यायचा नाहीये, तो स्प्रे घ्यायचा असतो आपण संध्याकाळच्या वेळेस। संध्याकाळी कधी, तर 6च्या पुढे, जेव्हा वातावरण गार झालेलं असेल, उन्हाचा पूर्ण चटका किंवा उन्हाचे जे तापमान आहे ते टेम्परेचर पूर्ण कंट्रोलमध्ये येऊन वातावरण जेव्हा थोडंसं गार झालेलं असेल तेव्हा आपण तो स्प्रे घेऊ शकतो। कारण थ्रिप्स जेव्हा उन्हामध्ये तुम्ही जर औषध मारायला गेला तर थ्रिप्स हा पानाच्या खालच्या बाजूला बसलेला असतो, तर तुम्ही त्याला मारू शकत नाही आणि स्प्रे मारलेला तो तुमचा वायपट जातो। थोड्या प्रमाणामध्ये कंट्रोल येईल, परंतु पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी तुम्ही 6च्या पुढे स्प्रे घ्या। कारण 6च्या पुढे जर स्प्रे घेतला तर थ्रिप्स पानावरती असतो, तसंच जमिनीवरती असतो, गवत काड्यांवरती थ्रिप्स बसलेला असतो, त्यामुळे तुम्हाला 6च्या पुढे थ्रिप्स हा मोकळ्या वातावरणात सापडून जातो। म्हणून तुम्ही जेव्हा स्प्रे केलेला जातो तेव्हा स्प्रे तुमचा पूर्णपणे काम करतो। त्यामुळे 6च्या पुढे स्प्रे घेणं कधीही चांगलं। आणि सकाळी लवकर का घेऊ नये, कारण लवकर घेतल्यानंतर काही प्लॉट आता शेडनेटमध्ये असतील तर काही प्लॉट ओपनमध्ये असतील, तर ओपनचे जे प्लॉट आहेत त्यांच्यामध्ये कसं असतं, द्रवबिंदू पानावरती असतात, त्याच्यामुळे ते स्प्रे केलेलं औषध हे पूर्णपणे लागू होणार नाही द्रवबिंदूमुळे। त्याच्यामुळे संध्याकाळी जेव्हा घेऊ शकतो तुम्ही, संध्याकाळी होता होईल तेवढं 6च्या पुढे तुम्ही स्प्रे घ्या। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास माझ्या या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला मी पूर्णपणे माहिती सांगेन। आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकतो की एक आनंदाची गोष्ट आहे की माझ्याकडे आता सध्या मी 70 प्लॉट हँडल करतोय। 70 ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची 70 प्लॉट हँडल करतोय मी, आणि त्या प्लॉटमध्ये कुठेही थ्रिप्स आणि कुजवा या अशा प्रकारचे तुम्हाला आजार अजिबात दिसणार नाहीत। मी थ्रिप्स पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणलेलं आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असते मला तुम्ही कॉल करा नक्कीच, आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मी तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती देत असतो। तर चॅनलला तुम्ही खाली सबस्क्राईब नाव जिथे लिहिले त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि धन्यवाद, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।